इथं कोण शिक्षक आहे का? शिक्षक आहेत का? हात वर करा बरं. तुम्हीच आहे का? अरे तुमचं तर पाय धुवून पाणी. 12 गावची 12 पोरं त्यांच्याकडे कसे सांभाळत असेल त्यांचं त्यांनाच माहिती बाबा. लय अवघड, खरंच लय अवघड काम. आता शिक्षक आहे म्हणून सांगतो बरं का, आपला विषय दुसरीकडे होता. शिक्षक आहेत उपस्थित म्हणून सांगतो. असेच एक शिक्षक आले वर्गात. शिक्षक वर्गात आले आणि शिक्षक मुलांना म्हणले आपण आता गणिताचा तास घेऊ. कशाचा? गणिताचा. पोरांना कशाचा? गणिताचा. पोरं म्हणले ठीक आहे. मग शिक्षक म्हणाले सांगा 10 मधून 10 गेले किती राहिले रे? अरे उत्तर काय? 0, 0 ना. 10 - 10 0. 10 मधून 10 गेले 0. पण ते पोरग थोडं येडं होतं. ते म्हणलं मला एवढं अवघड जमत नाही, जरा अजून सोपं करून सांगा. कसं? जरा अजून सोपं करून सांगा, हे लय अवघड झालं. शिक्षक म्हणाले ठीक आहे. शिक्षक कधी हार मानत नाही. शिक्षक म्हणले ठीक आहे, मला सांग आईने तुला डब्यात चपात्या किती दिल्या? ते म्हणलं 2 दिल्या. किती? 2. मग शिक्षक म्हणले 2 चपाती मधले तू 2ही चपाती खाल्ल्या, खाली काय राहिलं? तो म्हणला भात. असं उत्तर ऐकलं बरोबर शिक्षक पंढरपूरला निघून गेले, परत आलेच नाही. असे पोरं महाराज कीर्तनामध्ये.